आपण आलेले आहोत पानवडी पोलीस स्टेशन येथे. सय्यदनगर येथे 2 वर्षापूर्वी झालेले हत्या प्रकरण, त्यामध्ये त्यांचे जे घरचे आहे किंवा त्यांचे नातेवाईक आहे त्यांचा असा आरोप आहे की जे आरोपी होते त्यांना 2 वर्षाच्या नंतर अटक करण्यात आली, परंतु त्यांना कोर्टाकडनं काही चुकीमुळे सुटका पण झाली त्यांची. तर त्याचं काय प्रकरण आहे त्यांच्यासोबत, त्यासाठी त्यांचे नातेवाईक आमच्यासोबत इथं उपस्थित आहे किंवा त्यांची आई पण जी आहे, जे विक्टिमची आई आहे ते आमच्यासोबत इथं उपस्थित आहे, किंवा जाणून घेऊ त्यांच्याकडनं की हा नेमके प्रकरण काय. तर प्रकरण काय घडला होता त्या दिवशी आणि काय तुम्ही उस दिन है ना 16 तारीख को मेरे छोटे बेटे के झगड़े में गया था वो। उसके झगड़े नहीं थे, उसके झगड़े में गया था तो उसके सिर को लगा था, सिर को लगा था। तो उसके बाद में दूसरे दिन उन लोग ने समझौता करने के लिए बुलाए। ससुर में गए तो अकबर आया। अकबर बोला कंप्लेंट दियो नको, कुछ नहीं होता, मैं मिटा के लेता, कॉम पर करेंगे अपन। तो हमारे को अकबर ने कंप्लेंट देने को नहीं दिया। और 17 तारीख को वहाँ पे बुला के लिए मेरे बेटे को, मेरे आदमी को बुला के बोले कि नहीं क्या अपन समझौता करेंगे बोल के वहां पे मेरे बड़े वाले बेटे को मार डाले और छोटे वाले बेटे का अंगूठा काटा मेरा। और ऐसा 3-4 जने को लगा वहां पे। तो उसके बाद में लोग ने कुछ हम लोग को ये नहीं करे बोलते नहीं। तर आपण वानवडे पोलीस स्टेशन मध्ये आता इथं उपस्थित आहे, आपण आलेले. तर साहेबांशी आपलं काय बोलणं झालं आणि काय आपल्याला पोलिसांनी आश्वासन दिलेलं आहे? नमस्कार, मी हसीना आपा सय्यद, पुणे जिल्हा सरचिटणीस, काँग्रेस कमिटी, हसीना आपा सय्यद फाउंडेशन. मी जेव्हा इथं आली तेव्हा पोलीस लोक स्वतः असे जेवत होते, म्हणजे त्यांना काय असं वाटलंच नाही का इथं नाही का मी धरलं, हे केलं ते केलं, म्हणजे एकदम नॉर्मल होते. जेव्हा मी आतमध्ये गेली तेव्हा नंतर मी बोलली का तुम्ही आरोपीला अटक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही कोर्टामध्ये हजर केलं, त्यांच्या नातेवाईकाला का नाही कळवलं, त्यांच्या नातेवाईकाला का नाही बोलले तुम्ही काय आम्ही आरोपीला पकडलं की हे केलं. बोलले नाही, आम्ही डायरेक्ट, म्हणजे तुम्ही आरोपीला पकडलं, तुम्ही डायरेक्ट त्यांना कोर्टमध्ये हजर केलं, हे चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही वकीलची बी चुकी झाली, जजची बी चुकी झाली, पोलीसची बी चुकी झाली, म्हणजे सगळ्यांची चुकी असून बी तुम्ही परत आरोपीला सोडून दिलं, परत आरोपी परत झाला, हे कोणचा न्याय? हे चुकीचा न्याय. न्याय असा पाहिजे का तुम्ही त्यांच्या आई वडिलांना बोलवा का आरोपी धरलेला आहे, आरोपीला संग काय करायचं काय नाही करायचं. तुम्ही पोलीस लोकांनी त्याला डायरेक्ट कोर्टमध्ये हजर नाही करायला पाहिजे होतं, का तर त्यांच्यावर कारवाई करून त्यांची पिशी घ्यायला पाहिजे होती. 7 दिवसाची, 8 दिवसाची या 2 दिवसाची या किती दिवसाची बी त्यांची पिशी घ्यायची होती. त्याला पहिले कारवाई करायची होती, त्यांच्या आई वडिलांचा जबाब द्यायचं होतं, त्यांचा सगळा विचार करायचा होता, तेव्हा नंतर कोर्टमध्ये हजर करायचं होतं. तुम्ही मौके में 6 महीने के अंदर उसका दवा खाने का विषय होने की वजह से इसको छोड़ा है। मगर ऐसे आरोपियों को अगर छोड़ेंगे तो क्राइम ज्यादा बढ़ेगा। रहा अकबर जिस टाइम पे 16 तारीख को झगड़े हो गए थे, 16 तारीख को सदन के अंदर सीसी कैमरा मौजूद है, वहाँ आके हम लोग को उसने कॉम्पर करने के लिए वो हम लोग ने बोले कॉम्पर नहीं करने का, हमको केस कर दो। उसने बोला मैं तुमको कॉम्पर करके देता, तो उसने कुछ कॉम्पर नहीं किया, हमको घर पे बुलाया, हम लोग जाने के लिए तैयार नहीं थे। बोले नहीं झगड़े मत करो क्योंकि बच्चे लोग जेल जाएंगे, ऐसा होगा वैसा होगा, इसके लिए हम लोग शांत बने थे। मगर उसने क्या किया, 17 तारीख को हमारे बच्चे को मरवाया। जब पूरा प्लानिंग उसने रचा, पूरा प्लानिंग रचने के बाद अकबर को भी उठाए थे। अकबर को उठाने के बाद जब उसको यहाँ का साहब लोग जब चेंज हो रहे थे वो टाइम पे क्या हुआ क्या नहीं ये बात नहीं मालूम, मगर मौके के आरोपी को उसको बाइज्जत बरी कैसा किया ये। और जब हम हाईकोर्ट में गए थे, हाईकोर्ट में भी हमको अप्लाई नहीं मिला, क्योंकि ये बात के लिए हम लोग ने अर्जी मारते हाईकोर्ट में भी जाके आए कि ये आरोपी को अकबर शेख उसको मौके से क्यों बरी करे। तो वो आके हम लोग को धमकी देता, हम लोग को बोलता, तो ऐसा नहीं बोलना चाहिए। हमारे बच्चे लोग को जो भी मेरे बच्चे लोग है उनको जान का धोखा है, हमको पुलिस प्रोटेक्शन चाहिए, क्योंकि मेरा बच्चा है ये करता क्या करता रिलीज स्टार, उसके जान को धोखा है, वो शाहरुख के जान को धोखा है। और इसके वजह से हम लोग से विनती है कि हम लोग बच्चे, मेरे बेटे 3 बेटे हैं, वो 3 बेटे को भी धोखा है, क्योंकि वो लोग ने एकदम हमारे बच्चों को आँख में पकड़े हुए हैं। मेरे भाई के बच्चे हो गए, मेरे बच्चे हो गए, मेरे दूसरे बहन का बच्चा शाहरुख शेख, ये सबको वो लोग ने आँख में पकड़े ले, वो लोग धमकी देते रहते। तो हम लोग कब तक ये करेंगे। और नाम क्या है
अकबर अकबर का नाम क्या है? अकबर, तो अकबर को बाइज्जत रिहा कैसा किए, क्योंकि पुलिस की शिफ्टिंग हो रही थी, वो बदली पे जा रहे थे, तो वो कैसा करे कैसा नहीं, ये मेरे को दरखास्त है कि मेरा पूरा ये जो न्यूज है वो न्यूज वाले ने पूरा तकफुल चाहिए, बस मेरे को इंसाफ चाहिए और कुछ एकच प्रश्न आहे का वकिलाचा बी ह्याच्यात चुके आता एका पेपर मध्ये ना म्हणजे जज कशासाठी झाली, जर तू शिक्षण केलंय ना तुला एक पेपर कळत नाही का एक पेपर मध्ये कोणी 3 आरोपीला सोडलं, हे फार चुकीचं आहे. त्यात वकील कोणत्या बेसवर ते सोडलं, कोणत्या बेसवर 3 आरोपी म्हणजे जे मर्डर केलेला 2 वर्ष फरार झालेल्या माणसाला धरून आणून तुम्ही डायरेक्ट कोर्टमध्ये हजर केलं, हे फार चुकीचं आहे. म्हणजे वकील, जज आणि पोलीस हे सगळे चुकीचे आहे. मला एवढंच म्हणायचं आहे का चांगली कारवाई करा, त्याला जेलमध्ये टेकवून द्या आणि त्याला ज्यावेळी जामीन टाकत असतात ती जामीन रद्द व्हायला पाहिजे, त्याच्या जास्तीत जास्त त्याला सजा भेटायला पाहिजे. त्याला बाहेरची हवा काय, त्याला ह्याच्यातलं पक्षी सुद्धा त्याला दिसायला नाही पाहिजे. माझं एवढंच प्रश्न आहे. माझं एवढं बोलणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांची नातेवाईकांची प्रतिक्रिया आपण समजून ऐकलेली आहे. याच्याबद्दल कोणती काय अपडेट असेल ते बघण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत जोडत राहा. मी नेटवर्क